हाय गाईज, कसे आहेत सगळे? तर आम्ही चालले उज्जैनला आणि आमची फॅमिली म्हणजे आम्ही 7 जण आहेत आणि निधी धरून 8 आहेत. पोरं चालले. आमची एक मामी येतात. तर मी ब्लॉगची सुरुवात अशी करते कारण की आम्ही गाडी हे करायला घेतली आणि आमचा पूर्ण रात्रीचा प्रवास आहे. त्यामुळे तुम्हाला काय बोलतात त्याला इंट्रोडक्शन देतोय. या बघूयात. मी ह्याच्यावर लिक्विड घेतलेला काच साफ करायचा. पहिले मी काच साफ करून घेतली. काच पूर्ण क्लीन झाली. रात्रीच्या वेळेत कशी पूर्ण समोरच्या लाईट येते त्यामुळे डोळ्यात दिसते. आपली काच क्लीन असलेली चांगलं असतं. सो मी काच क्लीन करून घेतली आहे. सो आपण ही गाडी घेऊन चाललोय आणि आमचा प्लॅन कुठं होता ना तो मी तुम्हाला दाखवतो बघा पुढच्या ह्याच्यात. बघा आमचा प्लॅन कधी झाला होता इंदोरचा. सो हाय गाईज, कसे आहात सगळे? सो मी आता तुम्हाला खूप जास्त दिवसांनंतर भेटतोय आणि आम्ही उज्जैनचं प्लॅनिंग करतो. आम्ही उज्जैनला चाललोय. किती तारखेला? 17 तारखेला आम्ही संध्याकाळी निघणार आहोत. सो आम्ही ती प्लॅनिंग करायला बसलोय. आजची 12 तारीख आहे आणि सो आम्ही प्लॅन करतोय. सो इकडे मामी आमची उज्जैनचंच बघतीये. इकडे आमची अशी प्लॅनिंग चालू आहे, डे वाईज प्लॅनिंग वगैरे. इकडे भाऊ आहे, आम्ही सगळे आहेत. सो आता मी असंच घेतलं का बनवायला की मला स्टार्ट तर करू दे ब्लॉग, म्हणजे लक्ष दिलं नंतर करायचं आहे ते. सो थँक्यू इथपर्यंत आणि पुढे बघत राहा. आणि मी डेली ब्लॉग टाकणार आहे उज्जैनचे डे वाईज. आज फर्स्ट डे, सेकंड डे असे कंटिन्यू टाकणार आहे. सो कॉन्स्टंट राहा, मी पण कॉन्स्टंट राहीन आणि तुम्हाला मी सगळी डिटेलिंग दिली त्यात. सगळी आमचा किती खर्च झाला, आम्ही कशा रूटने गेलो, कसं आम्ही माहिती काय हे सांगायचं राहिलं की आम्ही रोड ट्रिप करतोय. आम्ही आमची कार घेऊन जाणार आहोत. सो मी तुम्हाला सगळं दाखवेन. थँक्यू. सो गाईज, आम्ही आता निघतोय फायनली जायला उज्जैनला. आमची बॅगा लावालावी हे चाललंय आणि आमची 8 सीटर कार आहे. आम्ही 7 जण आणि 7 जणांच्या एवढ्या बॅग आहेत आणि गाडीला डिक्की पण नाहीये. तरी पण आमची अरेंजमेंट चाललेली आहे कशी बशी. आम्ही हे बघा काय केलंय, लिटरली असं घेतलंय पूर्ण सगळं. आमच्या अंगावरचे इथे ठेवलेत, अंगावर घ्यायचे टॉवेल वगैरे असं, म्हणजे बॅगेचे स्पेस कमी होतं त्याच्यामुळे. हे बघ इकडे चाललंय सगळं. आता कोणकडे तुम्हाला दाखवतो. मी ही गुड्डी आहे म्हणजे ज्योत्स्ना, ॲडव्होकेट ज्योत्स्ना शेलार. ही तिची मम्मी, ही मामी आहे. हा मामा नाही आहे, तो बाय बोललेला आहे. इकडे गुड्डी आहे, ही ताकईची गुड्डी. आणि ही निधी. आणि इकडं बलटे आहे आणि इकडे भाऊ आहे. सो आम्ही एवढे जण आहोत जे आम्ही उज्जैनला चाललो, इंदोरला चाललो. सो चला पुढे भेटतो तुम्हाला. आणि आमची ती स्टोरी कशी वाटली सांगा जरा. आमचा प्लॅन कसा झाला बघितला ना. अचानक म्हणजे जरा लांबचा प्लॅन आहे म्हणून असं झाला. ते नेहमीच आहे आपलं अचानक मध्ये भयानक प्लॅन. सो चला निघूयात आता. बघा हा राहुल दादा, हा पण आहे आपल्यात. तो राहिला होता, तो जरा साईडला होता. तर बोला गणपती बाप्पा. चला बाय टाटा. जय महाकाल, जय बोले. आम्ही आता 10:15 झाले आणि 10:15 वाजता वांगणीवरून निघाले, बदलापूर वांगणीवरून. सो मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अपडेट देतो. आम्हाला किती टोल नाके लागते, आम्ही कुठल्या रूटने चाललोत, कसं चाललोत, किती वाजता पोहोचू, किती तास लागले, सगळं अपडेट देतो. आम्ही आताच गाडीत डिझेल टाकला. आमची डिझेल गाडी आहे. 2000चा डिझेल टाकला आम्ही, कारण की 2000चा टाकला कारण की आमच्या गाडीत फुल लोड आहे. मागे आमच्या पूर्ण बॅग आहेत आणि एवढा लोड असल्यामुळे आम्ही कमी जरा डिझेल टाकला आणि पुढे आम्ही टाकत राहू, तर काही विषय नाही. तर बदलापूरच्या ह्याच्यावर टाकलं आम्ही डिझेल. माझी गाडी पेट्रोल नसेल त्यामुळे मला पेट्रोल देतं. सो आता रेंज किती आले बेल्ट आपल्याला? 330ची रेंज झाली आहे. तर बघूयात 330च्या रेंज पर्यंत मध्ये कुठपर्यंत जाते आणि किती रेंज राहते. तिकडे गेला वाढेल. हा तर बघूयात, स्पीड मध्ये वाढेल ती रेंज, तो पण हा विषय. बघूयात. तिला मी बोलवले ना. तर आपण आता दुर्गाडी किल्ला कल्याणची ते पोहोचतो. आपण तिथून सर्कल मारून पुढे सरळ जातोय. सो गाइस, तुम्ही ही लोकेशन लक्षात ठेवा नेहमी. हा पुतळा लक्षात ठेवा इथून. या रूट साठी जय छत्रपती शिवाजी महाराज की. सो इथून सर्कल मारून प्रॉपर इथून निघा तुम्ही. हे बघा इथे वरती बोर्ड आहे, तुम्हाला दिसेलच, वाचा. नाशिक, शहापूर वगैरे सगळे इकडून. चंद्र खूप छान वाटतोय. बघा
आणि आता वाजलेत हे बघा एवढे वाजलेत एवढे. चला 11:15 झालेत. फटाफट निघूयात आता. आपल्या बलट्या गाडी चालवते सध्या. नंतर हळूहळू ड्रायव्हर आपले चेंज होतील. 11:15 झालेत. बुधवार लागायला 10 मिनिटं राहिलेत. आमच्या रावल्याचे पेशंट संपत आलेत. दुपारी तर अर्धे संपले, थोडीशी राहिले. आईला म्हणलं तू काय मला डाळ भात नाही तर चिकन भात कर. काय करतो म्हणजे आज एवढी क्रेविंग होते सगळ्यांना नॉनव्हेज खायची की अफाट. आणि आज ट्यूजडे म्हणजे मंगळवार आहे. याची तारीख काय? 19 आणि ही तारीख 19 डिसेंबर. आणि ही तारीख खूप लक्षात राहील. मोबाईल पण आलाय. खूप जास्त इम्पॉर्टंट कामं होती. आणि ही किती दिवसांनी किती वर्ष झाले आपल्या कामं राहिलेली? 7 वर्ष रखडलेलं काम आज झालेलं आहे. 7 वर्ष रखडलेलं काम झालेलं आहे आज भाऊचा. काय अशी खूप सारी कामं झाली. आणि म्हणून आम्ही आणि म्हणून नाही आमचं आज हे ठरलंच होतं. आणि महादेवाने आमची कामं केली. आम्ही निघालोय. आणि कोणत्या ना कोणत्या रिझनने तो कसंही नेतोच त्याची मनात इच्छा असेल तर. हो रे खरोखर आहे. पैसे नव्हते तरी आले. पैसे नव्हते तरी आले. 3 दिवस काय केलंय? 3 दिवसाची मेहनत आहे. बलट्याने खरंच 3 दिवस जाम मेहनत केले. माझ्या अकाउंटला काल पैसे आले. अरे माझ्या अकाउंटला मी तुम्हाला सांगतो ना, माझ्या अकाउंटला फक्त आणि फक्त किती होते माहितीये का? 900 रुपये होते. आता 3100 रुपये होते. वाढले पैसे. बघा म्हणजे कसं त्याच्या मनात असेल तर कसे जाणार आहेत आपण. देवाशिवाय काय नाही. देवाशिवाय काय नाही खरी गोष्ट. पॉवर स्टेशनच्या इथला पहिला पुढचा टोल नाका आहे पाडग्याचा. तिथे टोल किती मी तुम्हाला सांगतो. 140 रुपये. 140 रुपये टोल आहे इथे. नोट करत जा तुम्ही. तुमचा बजेट प्लॅन चालला असेल तर 140 रुपये नोट करा टोलचे पहिल्या. ही इलेक्ट्रिक गाडी किती किलोमीटर झाली? MH15 आहे. MH15 कुठला रे? नाशिक. हा जाईल का एवढा नाशिक पर्यंत? किती रेंज असेल याची? 300-350 रेंज असेल ना याची? चप्पल गाडीत नाही वाटत रे. पकडे वाटत नाही. थांबा ना कंट्रोल पडतो. तर गाईज आता आपले या इर्टिगाची पासिंग MH05 म्हणून आपले इथे 140 रुपये वाचलेले आहेत. आपला टोल काही कट झालेला नाहीये. पण पुढचे लागतील. जर तुमची पासिंग वेगळी असेल तर तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या तुमच्या बजेटमध्ये. हो सर चालेल. तुम्ही काहीतरी बोला. हो तुम्ही काहीतरी बोला. नाही आज नाही. अरे आज आम्ही दमलोय. ऐक ना कवट्या, जे काय होईल कसं आहे माहितीये का? आता 12 वाजून गेलेत ना, हा. म्हणून आमचे पैसे वाचले 140. असं झालंय. तर आमचं लय काम काढलंय ते. काश मी तुम्हाला हा टॉपिक सांगू शकलो असतो. पण काही फॅमिलीच्या गोष्टी असतात सांगता येत नाही. पर्सनल गोष्टी असतात. पण जर तुम्हाला हा टॉपिक सांगायचं तुम्ही पण हात जोडले असते त्या गोष्टीसाठी. बट नो मॅटर व्हॉट. आता ती गोष्ट आम्ही जोक म्हणून घेते. पण दुपारी आम्ही सगळेच फुल टेन्शन मध्ये होतो. चला ठीक आहे. जे होत आहे आजचे केले होत आहे. जय महाकाल. जय महाकाल. काय जय बघा आम्ही आता खायला घेतलंय. मी 8 वाजता घरी सुरुवात झाली कारण की भुका लागल्यात. किती वाजलेत? भूक लागली. 12:30 वाजले. तेच ते भूक लागली. नीट बोल. काय प्रॉब्लेम आहे? भुका लागल्यात. आता भूक लागले मला एकट्याला नाही लागली ना. भुका लागल्यात सगळ्यांना लागलेत. ते अनेक वचनी आहे. एक वचन नाहीये. अनेक वचन आहे. नाही मला भुका लागल्याच बोलायचं आहे. खोपोली स्टाईल असा विषय नाहीये. अनेक वचन आहे मराठी. सो आम्ही आता स्टॉप घेतलाय शहापूरच्या पुढे. कारण की आमच्यातले अर्धे जेवण नव्हते निघायला. त्यामुळे आम्ही स्टॉप घेतला. तर आम्ही खातोय त्या हॉटेलला. हॉटेलचं नाव काय रे? प्युअर वेज स्नॅक्स कॉर्नर. पॅराडाईज. हॉटेल पॅराडाईज म्हणून आहे. शहापूरच्या पुढे आल्यावर आहे येताना. सो आम्ही ते काहीतरी खातो. टेस्ट बघूया. तसं मी तुम्हाला रेकमेंड करतो. खा तुम्ही इथे की थांबू नका वगैरे. बोला चायना आहे पण ते कुठे चायना काहीच 1:30 वाजला होता. आणि हा गाडी लागते. चिकन फ्राईड राईस आणि चिकन चिल्ली मागवले आम्ही. टेस्ट बघतो आधी आणि मग आणखीन ऑर्डर देतो. जर चांगलं असेल तर. हे सगळ्यांची आमची तोंड बघा. कॅश पेमेंट कॅश नाही. सो मला नाही तर लगेच सुरुवात. अरे काय धीर घ्या. भूक लागली. हे बघा घेतल्या मी चिल्ली खायला. टेस्ट करून बघतो. तर काही आम्ही आता चिल्ली खायला घेतली आहे. चिकन चिल्ली. ओके हां मल्टी शूट कर. तर आम्ही शूट खायला घेतली आहे. कोण खाणार आहे बघ ना. थोडासा काय त्यातला
छान आहे टेस्ट, म्हणजे वर्थ आहे, छान आहे. अजून खाल्लीच नाही. गरम आहे गरम आहे. सो आता आणखीन एक टोल नाका आला दुसरावाला, इगतपुरीचा टोल नाका आहे. जरा स्पीड ब्रेक म्हणून ऍडजस्ट करा. हे हळू उडव रे भाऊ. हा इथे टोल किती तुम्हाला सांगतो मी. 140. किती? 140. इथे सुद्धा 140 रुपये टोल आहे. तिथे 140 वाजले पण इथे गेले. हा दुसरा टोल नाका आहे. सो गाइस आता तिसरा टोल नाका आलाय. सो आता इथे बघा आपण इथे किती टोल येते. सो गाइस हा किती आहे? 5वा का 4था? तुम्हाला तर माझी हालत दिसतीये, मी कसा गुंडलून घेतलाय सगळा. खूप गार आहे इकडे. आम्ही नाशिकच्या पुढे आलो आणि इथे चहा प्यायला थांबले आणि आता वाजलेत 4:20, म्हणजे 4:15 होऊन गेले. 4:20 चालेत. हा बघा, हा चहा प्यायला पहिले गाडी चालून थकलाय. चिंतामणी अमृततुल्य म्हणून थांबलोय. टेम्परेचर किती आहे बघत आपण. बघा टेम्परेचर चेक कर किती आहे. 13 आहे. 13 टेम्परेचर आहे. बट इट फील्स लाईक कोणता टोल नाका? 9. चांदवड. कुठला? चांदवड. चांदवड टोल नाक्याच्या पुढे थांबले आपण. जस्ट इथे चांदवड टोल नाका आहे आणि लगेच इथे आम्ही थांबलोय. तर गाईज मी धुल्याचं आहे ना, तर आम्ही आता धुल्याला पोहोचलो आणि रस्ता संपतच नाही. अक्षरशः कंटाळा आलाय. ना खराब रस्ता ना काय, नुसता असाच रस्ता आहे. आणि मध्ये मध्ये ना ते छोटे 2-3 असे छोटे स्पीड ब्रेकर आहेत एकत्र, त्यांची फक्त कसा गारटलाय बघा फुल थंडीनी. अरे 12 टेम्परेचर आहे, काय आहे का नाही. हा ना. तर गाईज आम्ही आता आहे ना धुळ्यामध्ये आहोत. वाव किती छान काय झालं इकडे. आता आणखीन एक मला हे क्रॉस झाला टोल नाका. तो म्हणजे टोटल किती आलं तुम्ही काउंट करा. मी काउंट विसरलो, मी ड्राईव्ह करतो त्यामुळे मला ते शूट करताना आलं. तुम्ही आता काय बघा किती छान झालाय. हा त्यात +1 करा धुळ्यानंतर. अजून एक आलाय टोल नाका, तुम्हीच करा काउंट आता. कॅबिन भारी आहे. कॅबिन भारी आहे. 160 रुपये. तर गाईज अजून एक टोल नाका आलाय. आता हा किती आहे तुम्हीच मोजा. मी मगाच पण त्याच सांगतोय. वाल्या कोली येतात नुसतं. आणि हा भाई आमचा जेव्हा आम्ही खाल्लं ना राईस तेव्हापासून झोपलाय. अजून तर गाडीतून उतरला पण नाही एकदा पण. नुसती मान टाकते, नुसती मान टाकते. पलट्या म्हणता आगीत घालून बसलाय. हा ना, बाथरूमला झाला उठला ना का आला. सो आम्ही आता धुळ्याच्या इथे सांगलीच्या इथे धुळ्यामध्ये. दादा जीपे आहे ना? एवढा मोठा स्कॅनर आहे बघ समोर आहे बघ. तिथं आहे ना, आपण करा तुझी आम्हाला माहिती. 2000 टाकून आलो होतो. आता परत 2220 टाकला बलट्या बोलला म्हणून. हा बघा क्रॅश झालं विमान. एअरबस एअर इंडियाच आहे ना. एअरबस क्रॅश झालेलं आहे कुठेतरी. त्याला चालवलंय स्क्रॅप मध्ये वाटतं आता. बिचारा मालकाचं नुकसान होत आहे. बोला आमच्या इथे पण आहे. आपल्याकडे येतात काय बाईक घेऊन येतात उज्जैनला. उज्जैनला नाही, इकडे UP
आया करतात लोक. असं काय होत असेल इथं कुल्याचं तुंतुन झालं. कंटिन्यू आपली गाडी आता किती तास चालते. आपण काल 10 वाजता निघालोय. काल रात्री 10:15 म्हणजे 10 वाजताच निघाले. 10 वाजता निघालोय. 10 वाजले. वाजले किती? 12 घंटे. 8:30 व्हायला आले सकाळचे. 10 तास झाले ना रे. हो अजून 2 तास 3 तास जातील अजून उज्जैन पोहोचायला. म्हणजे 16 तासाची रनिंग आहे. 16 तास रनिंग आहे उज्जैनाची आहे. आहे. म्हणजे तोपर्यंत आपल्याला पोचायचा काय राहणार नाही. काही सॉरी नका येऊ रोड ट्रिप. नका येऊ. बाकी काय पण करा तुंतुन होतील. टाकतोय ब्लॉग मध्ये टाकतोय. तुंतुन होतील. आणि जरी आलात ना तरी 8 सीटर गाडी असेल ना तर 5च माणसं घेऊन या. आमच्यासारखी खास करून 7 माणसं नका आणू. नाही मग आम्ही कम्फर्टेबल आहेत. या बघा या असला. हे बघा या असला. हे बघा हे मान टाकले रात्री बसून. या असला इकडं कंबल घेऊन झोपले. या असला इकडं पण आहे बघा चादरी घेऊन झोपले. या असला टप्पावर असा पाहिजे काम. बघा अजून एक टोल आला. इथं तुंतुन वाजलं आमचं कुल्याचं. हे वाले कोली काही संपत नाही. किती 240 रुपये मागे. MP मागे नॅशनल हायवेच आहे ना. तर आता हा मध्यप्रदेशचा चेकपोस्ट लागलेला आहे. मगाशी मध्यप्रदेश मध्ये आलो होतो. आता ऑफिशियली एंट्री करतोय तुंतुन सकट. आणि हा आमचा आता 9:15 वाजता 389 ब्रेक. म्हणजे किती ब्रेक घेतला आमचा आम्हालाच नाही माहिती. पण असू दे ब्रेक घेतलेला 12 असतो. गाडीत नको झालाय. चला तिथे नाश्ता करायला लागलो. द राजहंस हॉटेल मध्ये. रेस्टॉरंट फास्ट फूड रूम्स क्यूट. चला पहिले खाऊन घेऊयात. याचा स्ट्रक्चर बघून थांबलो आम्ही. बोलला असेल काहीतरी छान छान. बघूयात आता काय. सो एक गोष्टी आमच्या एवढा छोटा. अरे त्या कल्याणला रोडवर आहे 100 मोठा भेटतो तो पण 30 रुपयात. सो गाईज असा कुठे आम्ही मस्त बसलो. नाश्ता पण केला. तुम्हाला जागोजागी दिसेल असं तुम्हाला या हॉटेलला. अरे झोपलेला तू रातभर. आम्ही नाही झोपलो. आमची अकाल झालीच नाही. सो आता फक्त आणि फक्त 40 किलोमीटर उरले इंदोर येण्यासाठी. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 11:15. म्हणजे 11ला 5 मिनिटं कमी आहेत. काय आय मीन सकाळचे. आता ती सकाळ दुपार काही एकच झाली माझी. इंदोर 41 किलोमीटर दिसलं ना. चला सो आम्ही आता प्लॅन चेंज केलाय. आम्ही आता पहिले उज्जैन मध्ये जात नाही आहोत. आम्ही आता इंदोर मध्येच चाललोय. तर मी काय बोलतोय हा ब्लॉग इथपर्यंतच होता. पुढचा ब्लॉग तुम्हाला येईल. तर आमच्या चेक इन पासून इंदोर सिटी फिरण्यापर्यंत आम्ही आज इंदोर फिरणार आहोत आणि उद्या उज्जैनला जाणार आहोत. जस्ट बिकॉज ऑफ आज बुधवार आहे आणि आम्हाला नॉनव्हेज खायचं. नॉनव्हेज खाऊन महाकालच्या दर्शनाला जाऊ नाही शकतो. झणझणीत परत तरसलीत. बघा इथपर्यंत ब्लॉग बघितलं तर खरंच थँक्यू. आणि पुढच्या ब्लॉग साठी वेट करा. आणि येत राहील तुमच्यासाठी ब्लॉग. बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं तुमचं सहकार्य असू द्या आमच्या कौस्तुभला. थँक्यू. सो भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.